महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान जे आहे ते पार पडलेलं आहे. आपल्याबरोबर काही नागरिक आहेत ज्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि आपण त्यांच्याशी थेट खरं तर संवाद साधणार आहोत. आज तुम्ही मतदानाचा हक्क बजावलेला आहे, शेवटच्या वेळी तुम्ही पोहोचलेला आहात आणि आपला हक्क बजावलेला आहे, काय म्हणायचं? खूपच आनंद वाटला मला की मी पोचली वेळेवरनं. आणखीन काय बोलू? दादरकरांना असा प्रश्न असतो की दादरमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी शिवसेना निवडणूक ह्या सगळ्याच गोष्टी खूप महत्वाच्या असतात. सध्यामध्ये राज्यामध्ये जे काही घडतं आहे त्या अनुषंगाने तुमचं मतदान करणं किती महत्वाचं आहे? महत्वाचं आहे, कठीण आहे प्रश्न, पण प्रजाने काही आपला वोटचा हक्क बजवून काहीतरी करायला पाहिजे. मी चेंबूरवरून आली आहे करायला आज वोटिंग. आता येस, म्हणजे तुमचं वय काय? 75. येस, म्हणजे मानलं पाहिजे. म्हणलं पाहिजे. थँक्यू सो मच. तुम्ही काय सांगाल? तुम्ही सुद्धा हक्क बजावला. काय नाही ते काय वोट तर करायलाच पाहिजे. सगळ्यांनी एवढं सांगितलं तर वोट करायलाच पाहिजे. कोणाला केलं हे इम्पॉर्टंट नाही आहे, पण लोकशाहीची प्रणाली चालवली पाहिजे. आता खरं तर मतदानाची वेळ संपलेली आहे. काय वाटतं राज्यामध्ये कुणाचं सरकार येईल? आता हे आहे ना, आता ते सगळं राजकारण म्हणजे आपलं जे वाचतो बिचतो ऐकतो वगैरे लागतं महायुतीचं येणार. 2019 ची निवडणूक पार पडल्यानंतर राज्यामध्ये जे काही घडलं ते सगळ्यांनीच बघितलेलं आहे. त्याच्यामुळे 2024 ची ही निवडणूक किती महत्वाची ठरेल असं तुम्हाला वाटतं? 2019 ची पुनरावृत्ती होणार आहे. सगळे पुढ्यात मारणार आहेत, तर ते रिझल्ट आल्यानंतरच कळेल. खरं तर खास महिला म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. महिलाच्या संदर्भात महिलांना समोर ठेवून अनेक गोष्टी घडल्या राज्यामध्ये, अनेक योजना आणल्या गेल्या. तुम्हाला वाटतं त्याचा काही परिणाम होईल या निवडणुकीमध्ये? या जे लोकांना फुकट मिळायची आदत आली आहे ते लोक मजा होईल. खरंच स्वतः मेहनत करायचं सोडून ह्याच्यावर बसणार की हे गव्हर्नमेंट चांगली आहे असं मिळू द्या मला. आपण पाहत आहोत की सगळे नागरिक खरं तर या ठिकाणी आहेत आणि मतदानाचा हक्क बजावलेला आहे. मात्र राज्यामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्याच्यानंतर सुद्धा अनेक नागरिक बाहेर येऊन उत्स्फूर्तपणे त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. आणि आता राज्यामध्ये नेमकं काय घडेल, कुणाचे सरकार येईल हे खरं तर 23 तारखेला स्पष्ट होईल. मात्र सध्या आपण बघतो की मुंबईमधल्या अनेक भागामध्ये नागरिकांनी मतदानाला भरघोस असा प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन राकेशसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.